ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन, नवीन क्वेश्चन, क्वेश्चन नंबर आणि त्या एक्सरसाइज किती आहे 2.4 मधला लास्ट क्वेश्चन, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. क्वेश्चन तर येईलच तुम्हाला, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही, पण त्याच्या मागचं बेसिक पहिले शिकून घ्या. जे काही सर्व बेसिक असते ते पहिले अंडरस्टँड करा. असे तर 56 गणित करून टाकू आपण, पण ते समजावून घ्या. आता या टाईपचे क्वेश्चन करण्यासाठी तुम्हाला 2-4 गोष्टींची गरज आहे, माहिती असणं आवश्यक आहे. त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या बघा आता. ओके, पहा पहिली गोष्ट कोणती बाबू, मी आता सांगून राहिलो, आता लक्ष दे. बेसिक शिकवत असताना एकदा तर गणिताकडे थोडंसं अवॉइड केलं चालेल. बेसिक शिकत असताना मी तुम्हाला जे बेसिक सांगून राहिल्याचं त्याला जर तुम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं तर गणित येणार नाही किंवा शक्यता कमी राहते. इकडे लक्ष द्या, समजून घ्या. आणि हसत खेळत शिकतो आपण, तुम्हालाही माहित आहे आपला क्लासेस हसत खेळत शिकण्याचा आहे. तर लक्ष द्या, काही प्रेशर नाही आहे तुमच्या, बी केअरफुल है ना. ओके, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. एक कन्सेप्ट क्लिअर झाला की रॅशनलाइज कोणाला करायचं आहे, डिनॉमिनेटरला. तेवढं क्लिअर आहे आपलं काम. ओके, नेक्स्ट. आता या टाईपचे क्वेश्चन येण्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. सर्वात आधी तर हे माहित आहे का तुम्हाला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. गुड, व्हेरी गुड, माहित आहे तर चांगली गोष्ट आहे. काय असते हा, कोणी कोणी ए प्लस बी आधी लिहिले, ए मायनस बी नंतर लिहिले, दॅट इज नॉट इश्यू. बट माहित आहे ना, ए प्लस बी, ए मायनस बी, हे एक माहिती असणं गरजेचं आहे. हा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे हे जर तुम्हाला परफेक्ट जर गणित करायचे आहेत तर. दुसरी गोष्ट कोणती माहिती असणं गरजेचं आहे बघा, की समजा √2 स्क्वेअर मायनस √3 स्क्वेअर असं जर आलं तर √2 चा स्क्वेअर म्हणजे काय, इट इज 2. इट इज 2. त्याचं एक्सप्लेनेशनही आहे आपल्याकडे, जर लागत असेल तर पण गरज नाही. लक्षात ठेवा फक्त तुम्ही, √2 चा स्क्वेअर 2 मायनस √3 चा स्क्वेअर 3, आणि मग याची सबट्रॅक्शन होत असेल तर करायचं. म्हणजे अशी सिच्युएशन आल्यानंतर हे सिम्प्लिफिकेशन जमलं पाहिजे, की नवीन नाही वाटलं पाहिजे तुम्हाला आता इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, तो याचा डाऊट आहे, तो मल्टिप्लिकेशन ते मी सांगतो काय करायचं आहे काय नाही तर, है ना. लिहू नका. तर ह्या 2 गोष्टी पण प्रामुख्याने लक्षात आल्या का, समजलं का. ओके, चलो फिर इसको स्टार्ट करते हैं. ये क्वेश्चन को स्टार्ट करते देखो. आणि काही समजलं नाही तर आता विचारताच मला तुम्ही, काही प्रॉब्लेमच नाही. फक्त तिथंच वेळेवर विचारलं तर काही हरकत नाही जाग्यावर. बघा आता इथं करू आपण रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आता रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे काय, 1/√7 प्लस √2 इंटू. रॅशनलाइज करतो म्हणजे काय करतो आपण, याचं मधातलं साइन चेंज करून टाकायचं. √7 मायनस √2 अपॉन √7 मायनस √2. कधी लक्षात ठेवा, इथे मायनस असेल इथं प्लस येऊन जाईल, इथं प्लस आहे तर इथं काय घेतलं आपण, मायनस. हा डिनॉमिनेटर उचलायचा इथं, याला म्हणतात रॅशनलाइज करणे. हे झालं रॅशनलायझेशनची प्रोसेस, समजली. मग आता इथं कोणतंही गणित असू द्या ना, कोणतंही गणित असू, साइन चेंज करून टाकायचं, फक्त साइन बदललं पाहिजे. गॉट इट, समजलं का. ओके, मग आता पुढचं काय, तर आपल्याला माहिती आहे की 1/7 √7 मायनस √2 ऍज इट इज, √7 मायनस √2 हे वरते तर ऍज इट इज, कारण की याचं मल्टिप्लिकेशन इथे 1 आहे म्हणून. ओके, कोणाला काही डाऊट. ओके, आता इथं काय मिळते, √7 प्लस √2 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मिळते √7 मायनस √2. आलं. गरज आहे त्या फॉर्म्युलेची, जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला त्या फॉर्म्युल्याची गरज आहे की नाही, यस आहे, आवश्यकता आहे आता, आहे की नाही. मग आता हे काय झालं, इनडायरेक्टली बघा, इनडायरेक्टली हे झालं ए प्लस बी आणि हा झाला ए मायनस बी. हा ए बी प्लस आणि मायनस मध्ये. मग आता याला कसं लिहिता येईल रे बा आपल्याला, इज इक्वल टू, यस, √7 मायनस √2 अपॉन, याला कसं लिहितो आपण, ए प्लस बी, ए मायनस बी ला काय लिहितो, नाही काय लिहितो, व्हॉट इज द फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला √7 स्क्वेअर मायनस
√2 चा स्क्वेअर. बोला, कोणाकोणाला नाही समजलं सांगा. कोणाकोणाला नाही समजलं हात वरती करा. समजलं काय? अभय देशमुख, काय प्रॉब्लेम आहे? वसू इंगळे 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 वसू सांगा. बोला 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 पटापट, पुढे हेच करायचं आपल्याला. येस अभय, मला ऐकायला नाही आलं. एक मिनिट, काय म्हटलं सर? कोणतं मल्टिप्लिकेशन? 1/2 1/√7 + 2 ओके, मल्टिप्लिकेशन कसं केलं? इथं कधीच क्रॉस मल्टिप्लिकेशन नसते मित्रांनो, समजून घ्या. हे डाऊट क्लिअर होणं गरजेचं आहे. यालाच फाउंडेशन म्हणतो आपण. ठीक आहे, फाउंडेशनचे वेगळे पैसे घेतात लोक, 10,000 रुपये पर सब्जेक्ट. हेच फाउंडेशन आहे. हे समजलं नाही तर JEE CET काही कामाची गोष्ट नाही. तर या ठिकाणी अभयचं म्हणणं आहे की बा इथं सर तुम्ही काय केलं है ना. तर इथं आपण काही विशेष केलेलं नाही. इथं मल्टिप्लिकेशन आहे बघा. आता हे समजा, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. 1/2 + 3/4 आहे. प्लस आणि मायनस आहे. अभय लक्ष द्या, ज्यांना अडचण आहे ते लक्ष द्या. असं जर असेल तर मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे मधात जर प्लस मायनसचं साईन असेल तर आपण काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे लक्षात ठेवा आता. आणि व्हिडिओमध्ये आता ते सेव्ह होऊन राहिलं, पाहू शकता तुम्ही याच्यानंतर. कधी अडचण वाटली तर पाहून घ्यायचं. त्याच्या व्यतिरिक्त आता समजा हे तर 1/2 × 3/4 आहे. फरक आहे हा. इथे प्लस होता पहिले म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे तर इथं काही नाही करायचं. 1 × 3/2 × 4. सरळ सरळ, याचा याचा गुणाकार आणि याचा याचा गुणाकार. सरळ सरळ करायचं. मग आता तुम्ही इथं पहा ना, आपण तेच तर केलं ना. हा 1 × √7 - √2. आता 1 × म्हणजे काय, तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर असं करा. आता मी हा 1 याच्या आधी लिहिला नाही की 1 न कशालाही मल्टिप्लाय केला तर तोच नंबर मिळतो, म्हणून आपण तो 1 लिहिला नाही. समजलं अभय? क्लिअर झाला कन्सेप्ट? वसू इंगळे झाला का क्लिअर? इकडे वानखडे हा ना. आणि आता खाली तर तुम्हाला माहितच आहे 2 ब्रॅकेट आहे. आणि मग आपण फॉर्म्युला कोणता वापरला? A² - B². समजलं एवढं? चला पुढे घ्यायचं. मग जाऊ का पुढे? ओके, मग इथं आलं √7 - √2. यस, √7 चा स्क्वेअर किती? 7 - 2. आता याच्यात काही डाऊट आहे का? सांगितलं मी. आणि आता कुठलाही डाऊट जर तुम्हाला असं वाटला नंतर क्वेश्चन सॉल्व्ह करताना तर लिंकवर जायचं आणि पाहून घ्यायचं. ठीक आहे. तर किती झाले? √7 - √2/5 इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. सिंपल झालं. आता म्हणजे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर करायचं. जोही डिनॉमिनेटर असेल, प्लस असेल, मायनस साइन करायचं. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं त्या सेम नंबरनी. आणि वरचा जो मल्टिप्लिकेशन, खालच्या मल्टिप्लिकेशन आपल्या साध्या लँग्वेज मध्ये सांगायचं झालं. आणि शेवटी आपल्याला हे मिळते खाली परमनंटली प्रत्येक क्वेश्चन मध्ये A² - B² चा फॉर्म्युला मिळेल. प्रत्येक क्वेश्चन मध्ये, इच अँड एव्हरी. ओके, सो राईट डाऊन. अजून एक क्वेश्चन शिकवतो. हा क्वेश्चन नंबर 2 त्यातला. काय करायचं आपल्याला? काय करायला सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये? रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. तर आपण आपलं काम करत राहायचं. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. लक्ष द्या इकडे वेदिका, भोंगळ लक्ष दे. तर काय इथं लिहूया पहिले? रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. बघा लक्ष दे रे. 1/2 √5 - 3√2 मल्टिप्लाय बाय काय कराल? बोला बोला बोला. 2 √5 प्लस, अरे 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 मायनस वाले कोण आहे? 2 √5 प्लस, इथं मायनस आहे तर इथं काय येईल? हा, साइन चेंज करायचं. गॉट इट? क्लिअर? ओके. आता मगाशी इथं 1 होता म्हणून आपण ते मल्टिप्लिकेशन केलं तर 1. आता काय करशील अभय? वरच्या मल्टिप्लिकेशन, खाली मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर, न्यूमरेटर टू न्यूमरेटर. बरोबर आहे? चलो ठीक आहे. तो 3 × द ब्रॅकेट 2 √5 प्लस 3 √2. करेक्ट आहे? कोणाला काही डाऊट आहे का विचारा आता. ओके, अपॉन यस 2 √5, सॉरी एक स्टेप वाढवू आपण. -3 √2 into the bracket
2√5 प्लस 3√2. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट स्टेपवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आता असे क्वेश्चन मागच्या क्वेश्चन मध्ये आपण केले मल्टिप्लिकेशन, तर सेम ते काम इथंच करायचं आहे. काय होईल मल्टिप्लिकेशन, किंवा सध्याचं राहू द्या, सध्याचं वेट करू शकता तुम्ही इथं. सध्या आपण वेट करूया थोडासा, बघूया समोर काय मिळते. 3 पहिले डिनॉमिनेटरचं आपण हे करून घेऊ. 2√5 प्लस 3√2 अपॉन, यस, खाली काय लिहिता येईल, कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, यस, ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे त्या हिशोबाने 2√5 चा स्क्वेअर बरोबर मायनस 3√2 चा स्क्वेअर. बरोबर आहे, समजलं प्रत्येकाला. ओके, चला आता याचं स्क्वेअरिंग वगैरे बघा, कोणाला काही अडचण आली तर विचारा. हा, काय नाही समजलं. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. हा ए आहे, हा बी आहे, हा ए आहे, हा बी आहे. काय लिहिलेला, काय लिहिशील, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आलं का लक्षात, पूर्णच्या पूर्ण हे आहे ना. हा, मग याच्यात फक्त √5 होता किंवा 3 होता, म्हणून आता याच्यामध्ये पूर्ण √ आहे म्हणून केलं. समजलं काय, झाला का कॉन्सेप्ट क्लिअर. ओके, यस, काय येईल 3 × 2√5. याला सॉल्व्ह करायची घाई करू नका. हा, आता इथं पहा पुन्हा एकदा. आता याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे, तर 2 चा स्क्वेअर किती, 4 इंटू किती √5 चा स्क्वेअर. समजलं, समजलं प्रत्येकाला. ओके, मायनस 3 चा स्क्वेअर 9 मल्टिप्लाय बाय 2. व्हेरी गुड, आलं का लक्षात आहे. चलो 3 2√5 प्लस 3√2 अपॉन 20 मायनस 18. 20 मायनस 18. ओके, पुढे बघा किती येते, 3 × 2√5 प्लस 3√2 अपॉन 2. ओके, आता याच्यात जर आपण मल्टिप्लिकेशन केलं 3 × 6, 3 3 जार 9, तर बाहेर 3 निघेल, त्याच्यामुळे काही कॅन्सल होत नाही. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये हे काही इंट्रोड्यूस करायची गरज नाही आहे. दिस शुड बी युअर फायनल आन्सर. याचं मल्टिप्लिकेशन करायची काहीच गरज नाही, शेवटी मल्टिप्लाय करून त्याला कॉमनच काढावं लागेल बाहेर. आता विचारा, तुमचे डाऊट्स लिहायची घाई करू नका, आवर कावर करू नका. भंडारा सगळीसाठी आहे, हे सगळं भेटते, मी काही घरी घेऊन जात नाही. इथं तुमच्या समोर आहे. इम्पॉर्टंट लिहिणं नाही, इम्पॉर्टंट समजावून घेणं आहे. समोरचं फ्युचर जर तुम्हाला तुमचं बेटर करायचं असेल तर, नाही तर मग डायजेस्ट मध्ये सगळंच भेटते. समजलं का. विचारा कोणाला काय विचारायचं आहे. चला येतो मी तुमच्या जवळ, बोला काय म्हणणं आहे, काय म्हटलं. हो, म्हणजे काय नाही समजलं तुला. कसं आलं म्हणजे मल्टिप्लाय केलं, तो 3 जो आहे ना तिथे समोर दिसत आहे, 3 × तो 2√5 प्लस 3√2, त्याला मल्टिप्लाय केलं सरळ सरळ. म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे, हा बघा इथं, हा समजा चला याला ब्रॅकेट केलं, याचं नाही मल्टिप्लिकेशन. हे काही नाही म्हणजे मल्टिप्लाय असते इथं, हे सिंपल. ठीक आहे. फार बऱ्याचशा लोकांचं तुमचं बेसिकचा धिंगाणा झालेला आहे, पुरी वाट लागलेली आहे. पण हा मस्त, हा जो तुम्हाला मंच भेटला आता आपला, हा चांगला आहे. याचा फायदा घ्या, फक्त फायदा उचला. जेवढं तुम्हाला पाहिजे माझ्याकडून नॉलेज तेवढं सर्व घ्या. 10वा वर्ग सोपा होऊन जाईल तुमच्यासाठी. अजून कोणाला काही विचारायचं आहे का, लिहायचं काम नाही सध्या, विचारा पहिले काय काही प्रॉब्लेम आहे का. यस, हा फॅनमुळे आवाज नाही येत, बोल. हो, सॉल्व्ह करायचं असलं तर कसं करायचं. एक तर काल मी मल्टिप्लिकेशन शिकवलं, काल शिकवलं ना मल्टिप्लिकेशन, होता का तू. बस त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं त्याला. आणि त्याच्यातही जर डाऊट असेल तर सेपरेटली जर घेतो म्हटलं, बघा 2 मिनिटं इथं घेतो. चला 3 × 2√5, पण याच्या जास्त नांदी लागू नको बाबू सध्या तरी. हे 6√5 समजलं, आणि हे प्लस 9√2, संपलं उत्तर.
मल्टिप्लाय करायचंच असेल तर, पण काही गरज नाहीये. का गरज नाहीये? मल्टिप्लाय केव्हा करायचं हे बघा, लक्षात घ्या रे बा. सरळ सरळ आपल्या लाईफचा नियम आहे की कुठलंही काम आपण त्याच वेळेस करतो ज्या वेळेस त्याच्यातून काहीतरी भेटेल आपल्याला. फुकट करत नाही कोणी आजकाल काही, बरोबर आहे की नाही? तर काहीतरी मिळालं पाहिजे. मग हे मल्टिप्लाय केव्हा करायचं की काहीतरी आपल्याला याच्यातून मिळालं पाहिजे. काय मिळणार आहे? 3 बाहेर येणार आहे. मग वापस हे स्टेप येते. आणि काय भेटलं पाहिजे की जेणेकरून 2 कॅन्सल झाला पाहिजे, तर 2 कॅन्सल होत नाही. विनाकारण त्याला मल्टिप्लाय करायचं नाही. करायचं असेल तर असं करत असतात. समजलं? आता कोणाला काही डाऊट? येस, विचार बेटा. बाळके, म्हणजे ते मल्टिप्लिकेशन कोणतं मल्टिप्लिकेशन? स्टेप नंबर किती? सेकंड. मल्टिप्लिकेशन केलं असतं नाही, खालच्या याचं केलं. अगं भाई लक्षात ठेवा रे बाबा, हा 2 म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये असतात हे. समजलं का? मल्टिप्लिकेशन मध्ये असतात. तर 2 चा स्क्वेअर किती? √5 चा स्क्वेअर किती? म्हणून मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे? नाही, हे लक्षातच येते तुम्हाला. आता ते लक्षातच येते, प्रॅक्टिस करावी लागेल त्याची. नाही, दुसरं टाकत नाही, तुमच्या लेवलवर नाही टाकत. ठीक आहे? सो राइट डाउन. चलो लिखो. त्याच्यामुळे हा क्वेश्चन बघा. आता थोडासा लवकर घेऊ. काय करता येईल लक्ष द्या रे, ज्यांना आलं नाही ते. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर बरोबर. काय येईल? 4/7 + 4√3 इंटू काय करू? 7 - 4√3/7 - 4√3. ओके. तर पुढची स्टेप काय येईल? 4 × 7 - 4√3/7 + 4√3 इंटू द ब्रॅकेट 7 - 4√3. इथपर्यंत आता जवळपास आलंच प्रत्येकाला. हा, आता काय करायचं? तुम्हाला जर सध्याचं न्यूमरेटर राहू देता येईल तर राहू द्या. 7 - 4√3 खाली काय लिहिता येते? हा, यस, 7² - 4√3 चा स्क्वेअर. A² - B² चा फॉर्म्युला हवाय. समजलं? कोणती स्टेप समजली नव्हती? नाही बा, ते ऐका ना. नियम तो नियम. आता ते अंडररूट मध्ये असो की नसो, जो रूल आहे तो रूल फॉलो करायचा आपण, आहे की नाही? रूल वर लक्ष द्या तुम्ही, गणितावर लक्ष नका देऊ. गणित तर कोणती येते, आपला जो नियम आहे तो नियम फॉलो करायचा. यस. हा, हे हा करायचीच. का बरं करायची? खाली 1 येते म्हणून. कसा येते 1 बघा, ज्यांना अडचण आहे तर लक्ष द्या. बघा, 4 × 7 - मी अजूनही करून नाही राहिलो. हा, मल्टिप्लिकेशन सध्याही करून नाही राहिलो. शेवटी केली तरी काही हरकत नाही, पहिले केली तरी काही हरकत नाही. आता इथं काय? 7 चा स्क्वेअर 49 मायनस 4 चा स्क्वेअर किती? √3 चा स्क्वेअर किती? आता ह्या स्टेप तर माहित असायला पाहिजे. तिसरं चौथं एक्झाम्पल सुरू आहे. तर 4 × 7 - 4√3 किती? 49 - 48. ओके. सो 4 × 7 - 4√3/1. आता अपॉन खाली 1 आला तर आपण मल्टिप्लाय करू शकतो याला. तर काय मिळते? यस, 4 × 7 = 28 मायनस 4 × 4 किती? 16√3 इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. राइट डाउन फास्ट. हा, आता या गणितामध्ये तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकायला मिळणार आहे. की कोणती ते पाहून घ्या. काहीतरी नवीन भेटणार आहे आता. आणि काहीतरी नवीन भेटते की नाही, तर उत्सुकता असली पाहिजे, नाराजी नसली पाहिजे चेहऱ्यावर, हासा असला पाहिजे. आणि गणित करताना चुकते तर चुकू द्या. एक गाणं आहे माहिती आहे का अनिल कपूरचं? जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत. जोपर्यंत तुम्ही हारणार नाही तोपर्यंत जिंकणार नाही कधीच. लक्षात ठेवा, है ना? हार ही पहिली पायरी आहे जिंकण्याची. आपल्याला 10वी जिंकायचं आहे, 9वीत काही नाही. तर आपण बेस तयार करून आलो. सध्या प्रॅक्टिस सुरू आहे, वर्ल्ड कप बाकी आहे. वर्ल्ड कपची तयारी आहे, समजलं ना? यस. चलो लेट्स स्टार्ट दिस क्वेश्चन.
हाऊ टू सॉल्व सी केअरफुली. इकडे लक्ष द्या, पटापट समजावून सांगतो. आपल्याला तर माहितच आहे काय करावं लागते. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर यस. √5 मायनस √3 अपॉन √5 प्लस √3 इंटू काय करू बोला. √5 मायनस √3 अपॉन √5 मायनस √3. गॉट इट. डन बिलकुल. ओके. आता वरती अडचण काय. आतापर्यंत असं कधी झालं नाही है ना. इथेही मायनस आहे याही ब्रॅकेटला आणि इथेही मायनस आहे. दोन्ही सेम ब्रॅकेट दिसतात ना, बरोबर आहे. तर सेम दिसतात तर घबरायचं कारण नाही. √5 मायनस √3 ब्रॅकेट स्क्वेअर करून टाकायचा अशा वेळेस. सेम सेम आहेत ना, सेम सेम ब्रॅकेट आहेत तर ब्रॅकेटचा स्क्वेअर. आलं का लक्षात. कोणाला काही अडचण आहे का याच्यात. नंतर विचाराल का अजून. चालते विचारलं तर. मायनस कसं आलं नियम आहे तो. जर सेम सेम ब्रॅकेट असतील तर ब्रॅकेटचा स्क्वेअर. मी काय सांगून राहिलो, मी नियम सांगून राहिलो. रूल. व्हॉट इज द रूल. ते मायनस मायनस प्लस नको घालू. असं जर सेम ब्रॅकेट असतील तर ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. समजा फॉर एक्झाम्पल √5 प्लस √3 इंटू √5 प्लस √3 जर असेल तर याला √5 प्लस √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. म्हणजे मायनस असेल तर मायनसचा स्क्वेअर आणि प्लस असेल तर प्लसचा स्क्वेअर. समजलं. ओके. बघा पुढे. आता अपॉन. हा हे तर माहितच आहे. खालचं तर आता तुमचं फॅमिलीवर झालं का. झालं की नाही झालं. √5 प्लस √3 इंटू √5 मायनस √3. याच्याबद्दल काही डाऊट आहे का कोणाला. ओके. तर चलो पहिले डिनॉमिनेटर निपटा घालते. √5 मायनस √3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन बोला. यस. √5 स्क्वेअर मायनस √3 चा स्क्वेअर. गॉट इट. ओके. चलो √5 मायनस √3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस 3. समजून झालं ना. आता हे तर कॉमन आहे सगळं. हे आता यायलाच पाहिजे है ना. यस. आता याचं काम सॉल्व्ह करू आपण. आता याच्यासाठी काय माहित पाहिजे आपल्याला. तर हे माहित पाहिजे. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b. हे माहित पाहिजे. आता त्याच्यावर खेळ आहे सगळं. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आता हे माहित असेल तर काम जमते गळे येऊ, नाही तर काही कामाची गोष्ट नाही. म्हणजे हा बेस आहे याचा. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. सो सॉलिड. √5 चा स्क्वेअर लक्ष द्या त्या फॉर्म्युल्यानुसार. a स्क्वेअर म्हणजे a म्हणजे काय आहे आपल्याजवळ 5. b म्हणजे काय आहे √3. बरोबर. √5 आणि √3 लक्ष द्या सगळे काळजीपूर्वक लक्ष द्या. यस. √5 चा स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय √5 मल्टिप्लाय बाय √3. समजलं. 2ab. 2 कुठून आला तर फॉर्म्युल्यातला 2 आहे. फॉर्म्युल्यामधला 2 आहे. ओके. प्लस √3 चा स्क्वेअर आणि खाली किती आले समजलं काय. ब्रॅकेटचं एक्सप्लेनेशन 8व्या वर्गात करतो आपण. ते आहे ते. आणि आता काय रे √5 चा स्क्वेअर किती 5 ना. हा मायनस 2 इंटू अंडर रूट किती लिहिले. आता डायरेक्ट लिहिलं चालते ना. √5 इंटू 3 15 आणि प्लस 3 अपॉन 2. बरोबर. हा आता काय कराल 5 प्लस 3 किती. हा 5 आणि 3 किती 8 प्लस सॉरी मायनस आहे ना. मायनस हा 2√15 आणि अपॉन 2. हे समजलं. 8 कसे आले. हा 5 आणि हा 3 याची केली आपण ऍडिशन. ओके. हा यस. आता याच्यातून 2 कॉमन काढा. याच्यातून 2 कॉमन निघते. तर 2 कॉमन काढल्यानंतर इथं काय राहते 4 मायनस √15 आणि अपॉन 2. आणि आता हा 2 आणि 2 झाला कॅन्सल आणि 4 मायनस √15 इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. 8 आहे ना. तर 2 कॉमन काढला तर किती भेटतील 4. 8 ला डिवाइड करा बरोबर 2 ना 4 मिळते. 2 कॉमन काढला म्हणजे आणि इथला 2 तर बाहेरच आला तो तिथं काहीच राहिला. कोणते कुठे 75 15 आहे ना रे. 75 कुठून येतील 75 कसे येतील तिथं. ठीक आहे समजलं. चला लिहून घ्या क्वेश्चन.